बाबा किती त्रास होतोय सगळ्यांना. वैद्यभुवांकडे जाऊन दाखवायचं तर तेही शक्य नाही. प्रत्येकाचा आजार वेगवेगळा आहे का? काय झाले नक्की? खूप झालाय गावावर. आता माझं ऐका. तिच्यामुळे देवी कोपलीये. तिला आधी गावाच्या बाहेर हाकलून द्या. गावात दरोडेखोर घुसले, त्यांनी गावाची नासधूस केली, ते बी हिच्या पायी. देवीला बळी दिला नाही, देवीचा कोप झाला, तो बी हिच्याच पायी. सगळ्या संकटाचं मूळ ही हाय. हिला गावाबाहेर काढलं तर समद्या संकटातनं तुमची सुटका होईल बघा. भागाबाई बोलते ते अगदी चुकीचं नाहीये. जगदंबा त्या दरोडेखोराशी लढत बसली म्हणूनच ते दरोडेखोर पिसाळीत आणि समद्या गावात घुसली. वय वय जगदंबा जे काय वागली ते चुकीचं आहे. तिच्यामुळेच देवीचा कोप झालाय आणि गावकऱ्यांची अशी अवस्था झाली. सगळं जगदंबामुळे झाले. ही पूजा, हे पवित्र वातावरण पाहून असं वाटतंय की माता कैलास सोडून गेलेल्याच नाहीयेत, त्या इथंच आहेत. नंदी महाराज, प्रणाम नंदी महाराज. तुम्ही भूलोकाहून केव्हा आलात आणि कसे आहात? नंदी महाराज, देवी कशा आहेत? तिकडे सगळं काही ठीक आहे ना? नंदी महाराज, अहो तुम्ही काही बोलत का नाही? तुम्ही ठीक आहात ना? पद्माहंसा, अगं तू जरा थांबलीस तर मला काहीतरी उत्तर देता येईल ना? किती बडबड करतेस? आहे मी ठीक. देवीही छान आहेत. नंदी महाराज, मला देवींची खूप आठवण येते हो. देवींबरोबर वेळ घालवला त्याला आता किती काळ लोटला. कधी कधी तर सगळं काल परवाच घडल्यासारखं वाटतं. देवींनी भूलोकावर किती छान वातावरण निर्माण केलं होतं नाही? चिंचपुरात स्वतःचं स्थान तयार केलं. तिथे जणू प्रतिस्वर्गच वसवला. स्वतः महादेव त्यांच्या भक्ताच्या रूपात त्यांच्या सोबत होते. शिवाय गणेश, कार्तिकेय, अशोक सुंदरी सगळ्यांचंच येणं जाणं होतं. पण मग त्या महिषासुराने हल्ला केला आणि सगळं काही विस्कटून गेलं. अराजक माजलं. अचानक देवी सुद्धा कुठेतरी निघून गेल्या. आणि मग कालांतराने त्यांनी मला दृष्टांत दिला. आपली भेट घडून येईल,
तूर्त तू कैलास पर्वतावर राहायला जा. म्हणूनच तर मी इथे आले. खरंय पद्मावंसा. तो काळ थोडा कठीण होता. पुढे काय करायचं हे आम्हाला कोणालाच कळत नव्हतं. नंदी महाराज, मग देवींचं पुढे काय झालं? ते आता कुठे आहेत आणि कशा आहे? तुम्ही भूलोकावर त्यासाठीच आहात ना? हे पहा, मला माहिती देवींच्या खऱ्या अस्तित्वाबद्दल बाकी कुणालाही कल्पना नसली तरी तुम्हाला नक्की असणार. नंदी महाराज, मला सांगा ना, देवी कुठे आहेत? आता तर तुला ते सांगावं लागणारच आहे. म्हणजे असं का म्हणताय? होईल, याचाही उलगडा लवकरच होईल. पण पद्मावंसा, त्याआधी तुला देवींची संपूर्ण गोष्ट आणि भूलोकावरील सद्यस्थिती सांगायला हवी. देवींचं वास्तव्य हे सध्या भिंगार नावाच्या एका गावात आहे. त्यांनी अंश रूपाने मानव जन्म घेतलाय आणि त्यांचं आता नाव आहे जगदंबा. जगदंबा जगदंबा जगदंबा. भागाबाई, काय बोलताय तुम्ही? ती माझी लेक आहे. तिच्याकडे नजर वर करून बघाल तर सोडणार नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्ही बी कसं काय समद गप्प बसून ऐकू शकता रे? ही काय वाटेल ते बोलतीये, माझ्या लेकीवर आरोप करतीये आणि तुमचा विश्वास बी बसला त्याच्यावर. जगदंबानं गावासाठी आजपर्यंत काय काय केले ते विसरलात तुम्ही? लहानपणापासून ती सगळ्यात आधी गावाचा विचार करत आहे. गावातल्या कुठल्याही संकटाला तोंड दिलंय तिनं. न घाबरता न डगमगता गावासाठी उभी राहिली. दरोडेखोरांनी तुलाच जखमी केलं होतं ना? दरोडेखोरांनी गावावर हल्ला केला तेव्हा तिच्या आईच्या विरोधाची पर्वा न करता ती दरोडेखोरांशी तुमच्यासाठी लढली. काय गरज होती तिला स्वतःचा जीव धोक्यात घालायची? मला सांगा, आईच्या विरोधाचं निमित्त करून ती घरात बसू शकली असती? गाव जळालं असतं तरी तिचं असं काय नुकसान होणार होतं? आपल्याला काही माहीतच नाही असं म्हणू शकली असती, पण ती असं म्हणली नाही. उलट गावातल्या प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी ती लढली. इथं असलेल्या प्रत्येकासाठी जीव तुटतो तिचा. हे गाव ती आपलं मानती आणि तुम्ही एका क्षणात पर्क करून टाकलं तिला. भागाबाई, तुम्ही माझ्या लेकीला गाव सोडून जायला सांगताय, पण गाव सोडून जायला पाहिजे तुम्ही. आणि आमचं काय? आम्ही कवाच गाव सोडून गेलो असतो. घराच्या वाटण्या झाल्या होत्या, गेलो असतो. पण जगदंबानं मला समजावलं, हे गाव आपलं आहे. कारण तिला गावाची चिंता आहे, तुमची चिंता आहे. पण तुमचा जर तिच्यावर भरोसा नसेल तर ठीक आहे, आम्ही आत्ताच हे गाव सोडून जातो. चल जगदंबा. जनक बाबा, थांबा. चुकलं माझं, मला माफ करा. आम्हाला असं म्हणायचं नव्हतं जगदंबा, पण गावावर आलेल्या संकटामुळे भलतेच विचार आले होते मनात. खरंच चुकलं आमचं. या भागाबाईवर अजिबात विश्वास नाही आमचा. बघा, मिळालं ना तुम्हाला तुमचं उत्तर. आता तुमचे हे बुरसटलेले विचार आणि तुमची अंधश्रद्धा घेऊन इथून निघायचं. आमच्या गावावर आलेलं संकट कसं दूर करायचं
ते आमचं आम्ही बघून घेऊ. जगदंबा गावातल्या या आजारपणावर नक्कीच काहीतरी मार्ग शोधून काढू. तुम्ही काळजी करू नका. होय जगदंबा, तू नक्की काहीतरी करशील, आमचा विश्वास आहे. हो का? तर असं झालंय सगळं. म्हणजे जगदंबा आता ऐन तारुण्यात आहे आणि तिला कोणत्याच गोष्टीची स्मृती नाहीये. नाही, तसं नाही. तिला तिच्या मनुष्य रूपातील काही आठवणी, गोष्टी काही प्रमाणात आठवत आहेत. मात्र तुळजाई तिच्यात सामावलेली आहे याची मात्र तिला जराही जाणीव नाही. नंदी महाराज, मला देवींना भेटायची खूप इच्छा होती हो. त्यासाठीच तर मी इथं आलोय. महादेवांचा अंश असणाऱ्या शिवाने मला सांगितलंय की आता या खेळात तुलाही उतरावं लागणार आहे. ती वेळ आली आहे. पद्मावंसा, तुला माझ्या सोबत भूलोकी यायचंय. तिथे जगदंबाला एका जीवलग आणि प्रिय सखीची गरज आहे. देवी, तुम्ही माझी मनोकामना पूर्ण केली. मी इतका काळ या दिवसाची वाट पाहत होते देवी. मी तुम्हाला भेटायला येते. मी येते. इथे कशासाठी आले आणि काय करते की हो असुर नरेश? आधी फक्त त्या नभाजीसाठी जेवण बनवायचे, पण आता तर त्या शिवासाठी कितीही जेवण बनवा कमीच पडतं की हो. मूर्ख, अतिशहाणे, विश्वासघाती आहेत हे गावकरी. त्यांचा काय उपयोग नाही. एवढा बिघडवायचा प्रयत्न केला तरी बिघडतच नाहीयेत. काय झालं काय म्हणते मी? ते कशाला एवढा राग करतेस म्हणते? देवीचा कोप झालाय म्हणून आजारपण आले असं सांगून देवीला बळी द्यायला मी सुचवलं. तर तेवढ्यात ती जगदंबा तिथे आली आणि पुन्हा एकदा गावाने तिची साथ दिली. ह्या येळी तर तिच्या बापानं तिची साथ दिली. एवढंच नाही तर तोड भरून कौतुक केलंय तिचं. अय्यो, काय? होय, तू म्हणतीस तेवढं सोपं हाय. गावकरी कधीच आपल्या बाजूने येणार नाही. हे असं घडणार हे माहित होतं की ग मला. तरी पण तू मला गाव फितवायला सांगितलंस आणि एवढं करून तू आली नाहीस माझी बाजू घ्यायला. ते तेव्हा मी जर तिकडे आले असते तर आज रात्री जे काही होणार आहे ते कसं घडलं असतं की ग? आज रात्री असं काय घडणार आहे? जगदंबानी आज तिचा खेळ दाखवला आणि गावाला फितवला. पण आज रात्री आपण आपला खेळ दाखवायचा. सगळ्या गावाला आपण स्वतःच्या बाजूने वळवायचं. आज रात्री सगळं बदलूनच टाकेल बघ गणित. पण त्यासाठी मी जे सांगते आहे ते खेळ तुला मांडायला लागेल बघ. मी आज तयार आहे. अयो भागबाई, तुम्ही? अयो नभाजी, वेळेवर आलास की रे. आज रात्रीच्या खेळात तुझ्याकडेही महत्वाचं काम आहे की रे. अयो काय ते? आणि
अव कुठं गेला होतात? बाहेर येऊन बघितलं तर दोघं बी नव्हतात. किती काळजी वाटत होती मला दोघांची. अगं गावावर नवीन संकट आलंय, समधे आजारी पडलेत. ती भागाबाई सुद्धा परत आलीये गावात. पण तू आता काही काळजी करू नकोस. तिचा आता गावाला काही बी त्रास होणार नाही. मी गावकऱ्यांना समजवले, तिला गावातून परत घालून द्यायची व्यवस्था बी केली. त्यामुळे आता काही चिंता नाही. बाबा, एवढी मोठी घटना घडल्यानंतरही ती बाई गावात परत आली, ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. नक्कीच तिचा काहीतरी मोठा डाव आहे. ते काय बी असू दे, तुला या समजात पडायची काही बी गरज नाही. घरात एवढी कामं पडली आहेत, तुला काय सारखं गावाच्या पाठी धावायचं असतं का? चल घरात. काका, थोडं तेल मिळेल का? तू अहो, मी शिवा, मनुबाई आणि नबाजींचा मुलगा. तू त्यांचा मुलगा, पण त्यांची भाषा वेगळी, तुझी भाषा वेगळी, असं कसं? अहो, मी लहानपणीच हरवलो होतो ना, त्यांच्यापासून दूर होतो, म्हणून माझ्यावर त्यांचे संस्कार झाले नाहीत. त्यांचं माझं सगळंच वेगळं आहे. अरे पण जे संस्कार झालेत ते चांगलेत ना बाबा. हो तर, नाहीतर असं नियमानुसार तुमच्याकडून तेल विकत घ्यायला आलो असतो का मी? हात चलाकी करून घेऊन गेलो असतो ना. हातच्याला की चांगली जमते की तुला. याच्यातच देतो. हा हा. काय आईनं मागवलंय का तेल? नाही हो, घरी नेण्यासाठी नाही नेते. मी सध्या घरापेक्षा बाहेरच राहतो, म्हणून मला तेल हवंय काहीतरी खाण्याचं करायला. बाहेरच राहणं आवडतं मला. आधीमध्ये घरी जातो, नाहीतर हे आकाशच आपलं छत आणि ही जमीनच आपलं अंतरुण. छान शुद्ध हवेत जगायला आवडतं मला. वा, माणसानं ना असं मोकळं डाकळं असायला पाहिजे. ते चांगलं असतं. हे घे. बर, जरा सावध राहा बर का. का? गावातले आजार वाढलेत, समधे आजारी पडतायत. कधी झालं हे? आज सकाळपासूनच गावातल्या लोकांना त्रास सुरू झाले. ती भागाबाई आली होती उपचार करायला, पण गावातल्या लोकांनी तिला बाहेर घालवलं. पण तू एकटा बाहेर राहतोस, जरा जपून राहा बर का. काळजी घे. चल येतो. गावात अचानक हे आजार पण कसं काय आलं? तसं काही घडणार असतं तर मला जाणीव झाली असती. आणि भागाबाई परत आली म्हणजे हा तिचाच काही डाव तर नसेल ना. मला ह्याचा शोध घ्यायलाच हवा. काय सांगितलं ते सगळं कळलं ना तुला नीट? अयो, ते कळलंच ग म्हणू, पण हे सगळं असुर नरेशांना सांगायला नको का? अयो, आता नको की रे. मग आपण जे काम करतो आहे ते पूर्ण झाल्यावरच. अयो, आपल्याला यश मिळालं हे असुर नरेशांना सांगितलं तर किती खुश होतील की रे ते. अयो, खूपसे तर होतीलच बघा. आणि तर मी जे सांगितलं ते सगळं तसंच करायचं. अयो अयो, इकडे या की हो, माझ्या मनूला काय त्रास होतोय बघा. इकडे या की हो. अयो 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 मनू, काय होतंय ग तुला मनू? आणि अयो, कुणीतरी बघा की हो, हिला काय होतंय ते. अयो, काय होतंय ग तुला? अयो, अयो, बघा की हो, काय होतंय माझ्या मनूला बघा. काय हो, काय झालं? खूप त्रास होतोय बघा. ओ, अंगाची नुसती जळजळ होते बघा, आणि पोटात सुद्धा कळ मारते बघा. अयो, बघा की हो, माझ्या मनूला काय होतंय होते. आणि खूप त्रास होतोय का ग तुला? खूप त्रास होतोय ओ अक्का. बघा, मरतेच बघा मी, जगत नाही बघा आता. काहीतरी करा, वाचवायला हवं हिला. याच्यातून हिला मीच वाचवू शकते.
तुमच्या गावानं माझा किती बी अपमान केला असला तरी हिला ह्या त्रासात मी नाही बघू शकत. मी यावर उपाय करू शकते. अयो भागाबाई, झालं गेलं ते विसरून जा की हो, पण काही करून माझ्या मनूला या त्रासातून सोडवा. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे बघा. तिच्यावर कोप झालाय. देवीचा कोप. आणि कोप जर उतरवायचा असेल तर मला सिद्धी करावी लागेल. अयो सिद्धी करा, काही पण करा, पण माझ्या मनूला या त्रासातून सोडवा हो. हात जोडतो बघा, पाया पडतो तुमच्या. फक्त तुम्हीच तिला वाचू शकता की हो. मणूबाईला घेऊन या. आणतो की हो. अय्यो